फायनलचा दिवस असणार आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. या स्पर्धे या संघामध्ये मनोविलन संघामध्ये जर बघितलं तर आयकॉन खेळाडूमध्ये अनु म्हणून नक्कीच एक नामवंत खेळाडू नक्कीच यादव नगरीतील या खेळाडूंना अनुची फलंदाजीची नक्कीच वाट बघत असणार आहेत. नक्कीच घाऱ्या या नावाने त्यांना ओळखलं जातं. घाऱ्या या नावाने उल्लेख केला जातो त्यांचा. असे अनु आणि एक साईडला बघितलं तर गोलंदाजी मालिकेवर बादल हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. याच्या नावाची चर्चा नेहमीच यादव नगरीमध्ये राहिली. गोलंदाजी मार्कवर बादल फलंदाजी मार्कवर जर बघितलं तर सानू आणि विशाल स्ट्राईक घेतले सानूने. सामना नक्कीच हाही अतिगतीचा राहील कारण की एक साईडला बघितलं तर बादल अनु दुसऱ्या साईडला बघितलं तर सानू आणि विशाल. पहिला चेंडू बादलचा पहिल्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 500 रुपयाचं प्रत्येक विकेटसाठी बादलला 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. या विकेटमध्ये जर 3 विकेट घेतले तर 1500 रुपये बादलला असणार आहेत. कोणाच्या माध्यमातून मनोहर चव्हाण यांच्या माध्यमातून नक्कीच प्रत्येक विकेटसाठी बादलला 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सामन्याचा श्रीगणेशा होते. सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर बादल. पहिला चेंडू काय चेंडू टाकलाय. यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू होता. टायटन आणि विशाल यांनी बाउंड्री मारली तर गणेश यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक त्यांना दिलं जाणार आहे. नक्कीच बादल यांना ऑफर चालू आहे. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचे पारितोषिक असणार आहे. फलंदाजालाही ऑफर असणार आहे. प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचे पारितोषिक असणार आहे. जेव्हापासून मॅच हे स्पर्धा चालू झाली या स्पर्धेची मॅच पहिल्या मॅच पासून जर बघितलं तर प्रत्येक बॉल साठी प्रत्येक चेंडूसाठी पारितोषिक लागू आहे. या चेंडूवर नक्की चौकार मारला तर 500 रुपये. या चेंडूवर जर विकेट घेतला तर 500 रुपये. बघूया कोण कुणावर भारी पडतंय. चेंडू होता चांगला यॉर्कर पद्धतीचा चेंडू फुल लेनचा चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत बादलच्या माध्यमातून बघायला भेटते. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून बादलला नक्कीच या दिघा विभाग ऐरोली विभागामध्ये नक्कीच बघायला भेटतं आपल्याला. आणि काय फटका बसलाय. धाव संख्येत 4 नेबर. गणेश ज्यांनी पारितोषिक लावले त्यांनी पैसे जमा करायचे. आणि गणेश यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन धाव संख्येत 4 नेबर. रिव्ह्यू घेतलेला आहे. थोडस डाऊट आहे पंचांना. पडद्याला लागलाय का बॅनरला लागलाय. बॅनरची डीटीपी बघितली तर आमचे परफेक्टचे विपुल सर इथे उपस्थित आहेत. विपुल सरांना विनंती आहे की त्यांनी सुद्धा स्टेजवर यावे. डिझाईन त्यांनीच केले का बॅनरची कारण की एवढे चांगले बॅनरची डिझाईन विपुल सरच करू शकतात. संपूर्ण ऐरोलीतले बॅनर ऐरोली दिघा विभाग संपूर्ण तिकडचे बॅनर आमच्या विपुल सरांकडे असतात. फक्त ओळख दाखवत नाहीये. विपुल सर एकदा हात वर करायचे.
आम्हालाही समजू दे युवा उद्योजक म्हणून तुमचं नाव आहे. परफेक्ट क्रिएशनचे विपुल सर. नक्कीच या चेंडूवर चौकार गेला. अजूनही वापर चालू असेल. बादलसाठी वापर चालू असेल. विकेट घेतला तर विकेट घेतला तर 500 रुपये. चौकार मारला तर 500 रुपये. वापर चालू. दादा नक्कीच अनलिमिटेड पॅक मारलेलं आहे. काय गोलंदाजी चाललंय. सुंदर गोलंदाजी. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय बादल. त्याच प्रकारची जर क्षेत्ररक्षण बघितलं तर त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पण आहे. त्या स्पर्धेचं जर बघितलं तर टी शर्ट ही आपण बघतो. या स्पर्धेचं टी शर्ट ही आकर्षण राहिलं. चांगल्या पद्धतीची डिझाईन आपल्याला बघायला भेटते. विविध कलरचे टी शर्ट 12 संघ या स्पर्धेत दाखल झालेत. 12 संघाचे वेगवेगळे क्रिकेटचे कलर. अतिशय टी शर्ट ही या स्पर्धेचं लक्ष वेधून घेतलं. या स्पर्धेचं स्पॉट स्पर्धेचा चेंडू होता. चांगली गोलंदाजी. एका षटकामागे धावसंख्या झाली ते 9. चांगली गोलंदाजी. मला वाटतं एक चौकार गेला नाही तर बादलने चांगली गोलंदाजी केली होती. चांगल्या धावसंख्या उभारावं लागेल टायटन यांना, कारण की समोरच्या संघामध्ये बादल आणि 9 धावा समोरच्या संघामध्ये बघी. आणि टायटनसाठी त्याच प्रकारचं असेल. प्रत्येक चौकार मारा 500 रुपये घेऊन जा. अनुप गोलंदाजी मार्ग. एवढा आवाज मला वाटतं अनुपसाठी असेल, कारण की एक नावाजलेला आणि एक दिलदार दोस्त म्हणूनही त्याच्याकडे बघितलं जातं. गाड्या म्हणून नक्कीच ओळखलं जातं. आणि नकारात्मक चेंडू. नो प्लस वाईट +1. नक्की बघितलं आपण फलंदाजी करताना आतापर्यंत बघत असतो. मी तर पहिल्यांदाच अनुपला गोलंदाजी करताना बघतोय, कारण की बॅटिंगवर जास्त फोकस करत असतात अनुप. पण आता आयकॉन खेळाडू म्हणून नक्कीच पण चांगली गोलंदाजी करतात. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली अनुपने. प्रेक्षकांचा जर बघितलं उत्साह, या स्पर्धेसाठी उत्साह नक्कीच मोठा आहे. पुन्हा एकदा आपटला चेंडू. नकारात्मक चेंडू. खराब चेंडू म्हणता येईल. थोडीशी आगळी वेगळी शैली बघायला भेटते अनुपच्या गोलंदाजीमधून. थोडासा आपटण्याचा प्रयत्न करतायत. लाईन टच गोलंदाजी करण्याचा प्रयत्न चाललाय. स्लोवर पद्धतीचा चेंडू टाकला होता. बाद होतोय का फलंदाज. नक्कीच खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल तिथे. धावसंख्येत एकनीभर धावसंख्या पोहोचते ते 14. 3 चेंडू मागे धावसंख्या पोहोचते ते 14. आतापर्यंत 3 चेंडू झालेत. फलंदाज बाद होतो. फलंदाजाने डायरेक्ट बाहेर मारले. 500 रुपये लागू झालेत मला वाटतं अनुपेला. चार चेंडू मध्ये धावसंख्या झाली ते 14. 4 चेंडू. चार चेंडू झाले. तुमचा एक एक्स्ट्रा खेळाडू इथे उपस्थित आहेत. विनंती असेल. 3 का 4 बॉल. 4 चेंडू. तुमचा अतिरिक्त खेळाडू आहे इथे उपस्थित.
करणने जर प्रत्येक बॉलला चेंडूला जर चौकार मारला तर प्रल्हाद मंजुरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं होतं पण बाद झालाय फलंदाज. बघूया पंचांचं काय डिसिजन येते. निलेश दादा यांचं पुन्हा आगमन झालेलं आहे. निलेश दादा यांचं आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा 3 बॉल 3 नो लगातार टाकले तर 1000 रुपये निलेश दादा यांच्याकडून. सलग 3 बॉल 3 गोलंदाजांनी नो टाकले तर 1001 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. फलंदाजी मार्कवर आला आकाश. अनुपला नक्कीच ऑफर चालू आहे. विनंती असेल ज्यांनी कोणी पारितोषिक लागत असेल तर आपण कॅश प्राइज इथं जमा करायचंय. विनंती असेल. अनुप गोलंदाजी मार्कवर अनुप पुन्हा एकदा फटकावण्याचा ऑफच्या दिशेने फटका. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली अनुपने. अशा पद्धतीची गोलंदाजी करायला लागेल. आयकॉन म्हणून नक्कीच आपल्या संघामध्ये समावेश आहे. त्या पद्धतीची आतापर्यंत तरी कामगिरी नक्कीच अनुपने केली. गाड्या या नावाने ओळखलं जातं त्यांना. आणि नक्कीच अनुपचे नक्कीच नवी मुंबईमध्ये एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. कित्येक स्पर्धा कित्येक मालिकेवरचे पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. प्रत्येक विकेटला 100. नक्कीच पुन्हा एकदा वापर असेल. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. प्रत्येक विकेट घ्या 100 रुपयाचं पारितोषिक. स्लोवर पद्धतीचा चेंडू फलंदाज बाद. काय चेंडू टाकलाय. 100 रुपये लागू झालेत गोलंदाजाला. पैसे जमा होत नाहीत फक्त इथे. होतील होतील. रात्रीचे जवळजवळ रात्रीचे 12 वाजले तरी पण आमचे महिला वर्गही या मॅचची आनंद घेत आहेत. या भीमगांधी मित्रमंडळाच्या वतीने त्यांचंही मनपूर्वक आभार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा विकेट घेतोय का. डॉट स्वरूपाचा चांगली गोलंदाजी आतापर्यंत. ज्या प्रकारे बादलने गोलंदाजी केली त्यानंतर अनुपने गोलंदाजी केली त्या प्रकारची पुन्हा गोलंदाज करतोय. अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. BKCL 2026 सातत्याने 2 दिवस ही स्पर्धा राहील. आयोजन जर बघितलं तर आपण एक आपल्यातून आयोजन बघायला भेटतंय. चांगल्या प्रकारचं हे मैदान आणि त्या प्रकारची सजावट चषक आकर्षक टी शर्ट सर्वच आयोजन खरंच जबरदस्त म्हणता येईल. भीमकांती मित्रमंडळाच्या माध्यमातून 3 बॉल 3 विकेट घेतले 2000. 3 बॉल 3 विकेट घेतले तर नक्कीच 3000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. गोलंदाजाला ऑफर आहे. 3 बॉल 3 विकेट घ्या. 1 विकेट घेतली तर 100 रुपये. 3 बॉल 3 विकेट घेतले तर 3000 रुपये. 2 विकेट घेतला 5000 रुपये. सलग 2 विकेट घेतले तर निलेश दादा यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. नकारात्मक चेंडू 5000चा शब्द आल्यानंतर गोलंदाजाने वाईट टाकले. आकाशासाठी वापर असेल. पटकावलेला चेंडू ऑफच्या दिशेने. काय गोलंदाजी चांगली गोलंदाजी चालली. अजूनही वापर असेल. 2 बॉल 2 विकेट घ्या 5000 रुपये पारितोषिक. 1 विकेट घेतली तर 100 रुपये पारितोषिक. पॅकेज घेतलं तर त्या प्रकारचे पैसे असतील.
आणि खरोखर आयोजन कमिटीचं मनपूर्वक आभार मानावं लागेल. काय आयोजन केलंय. मिस फिट करून 2 चौकार सोडले तर 5,000 बक्षीस. बादलनी दर 2 चौकार, एखादा तरी चौकार सोडला तरी 5,000 रुपये बक्षीस. निलेश दादांची ऑफर उलटी असते, बाकी ज्यांची सरळ असते तर निलेश दादा उलटी ऑफर देतात. 3 बॉल 3 न टाका 1,000 रुपये घ्या, 3 बॉल 3 वाईट टाका 1,000 रुपये घेऊन जा, 2 बॉल 2 चौकार सोडा 5,000 रुपये घेऊन जा. धावसंख्या झाली धावसंख्या झाली 23. 3 षटकामागे धावसंख्या झाली 23. चांगले षटक गोलंदाजी मागता येईल मन्नू 11 संघाकडून. 3 षटकामध्ये आतापर्यंत 20 धावा खर्च केलेत. शेवटचं षटक असेल, या षटकामध्ये आक्रमण करावं लागेल टायटन 11 संघाला. बॉलर नेम प्रमोद, गोलंदाजी मार्गावर प्रमोद. वैयक्तिक पहिले आणि संघाचे 4थं षटक टाकतात ते प्रमोद. पहिला स्लोवर पद्धतीचा चेंडू थोडीशी अन्नूच्या माध्यमातून मिसफील्ड झाले. नो +1. मैदान बघितलं तर एक मोठं ग्राउंड आहे. अँड्रम क्रिकेट, बॉक्स क्रिकेटमधील, सर्कल क्रिकेटमधील हे मला वाटतं मोठं ग्राउंड आहे. त्याच्यामुळे धावसंख्या उभारताना थोडंसं कुठेतरी गडबड होते खेळाडूंची. आतापर्यंत हायस्ट मला वाटतं 45 रन्स हायस्ट आहे. स्लोवर चेंडू आणि बाद होतोय फलंदाज. 100 रुपयाचं पारितोषिक लागू झालंय. रिंकू 11 आणि बीके स्पोर्ट्स नाणेफेक करणं. जर टॉस आमची टीम जिंकली तर 500 रुपये. टॉस उडवणार प्रकाश दादा सोनार. पुढील सामन्याचं नाणेफेक युवा नेतृत्व आमचे प्रकाश दादा यांच्या माध्यमातून होणार आहे. आणि स्पोर्ट जिंकलं तर 501 रुपये. बीके स्पोर्ट्स आणि रिंकू 11, बीके स्पोर्ट आणि रिंकू 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल. रिंकू 11 आणि बीके स्पोर्ट्स. बीके स्पोर्टच्या कर्णधारांनी टॉस जिंकला तर त्यांना 500 रुपये असणार आहेत निलेश दादा यांच्याकडून. ओनर बीके स्पोर्टचे ओनर निलेश दादा यांच्याकडून त्यांच्या कर्णधाराला 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. चला बीके स्पोर्ट्स आपल्याला विनंती असेल कर्णधारांना नाणेफेकसाठी यायचंय. रिंकू 11 खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल. BKCL ब्रँडेड चौकार. चला रिंकू 11 आणि बीके. चला प्रमोद दादा आपल्याला विनंती असेल की आपण नाणेफेक करून यायचे. प्रकाश दादा आपल्याला विनंती असेल. आणि बीके 11 टॉस जिंकला तर त्यांना 500 रुपये आपले स्वतः ओनर त्यांच्याकडून पारितोषिक असणार आहे. कॉल कोण असेल. दोन्हीपैकी मला पण बोलायची इच्छा, त्याला पण बोलायची इच्छा. असं तुम्ही पाठवून लपवा आणि कसं तरी ठेवा, मग त्याला कॉल मारायचा मिळेल चान्स. नाही त्याला जाऊ दे, त्याला मला पण कॉल नाही ऐका तर कॉल मागायचा त्याला पण. आणि मला तुम्ही पाठवून लपवून असं कोणत्या पण आकडे मी ओळखतो, मग त्याला मागून दाखवा तुमच्या. चला प्रकाश दादा यांच्या माध्यमातून नाणेफेक केलं जात आहे. छत्र पिल्ले. रिंकू 11 संघाने नाणेफेक जिंकून बॅटिंग घेतले, फलंदाजी घेतले. ते आम्हाला प्राइज होता. धावसंख्या झाली
अनुप्याचा फॅन क्लब जर बघितलं तर भरपूर आहे. पहिल्या चेंडूवर जर अनुप्याने चौकार मारला तर 1001 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पहिल्या चेंडूवर चौकार मारला अनुपने तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि पहिल्या चेंडूवर गोलंदाजीने विकेट घेतली तरी त्याला पारितोषिक आहे. अनुप्याच्या प्रत्येक चौकारला 500 रुपये असणार आहेत. ऋषी यादव यांच्याकडून नक्कीच अनुप यांनी प्रत्येक चौकारला 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. नक्कीच नवी मुंबईमधील दिघा विभाग असेल, ऐरोली विभाग असेल, नक्कीच अनुपेचं बोलबाला राहिला आहे क्रिकेटमध्ये. अंडरम क्रिकेटमधील जर बघितलं तर अनुप हे मोठं नाव आहे. आणि या यादव नगरीमध्ये आज त्यांना खेळाचे आयकॉन म्हणून संधी भेटलेली आहे. संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. करणार गोलंदाजीमध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केली. बादलची गोलंदाजी चांगली राहिले. 4 षटकामध्ये धावसंख्या 26 करायचे. लक्ष छोटं असलं तरी टायटाने प्रयत्न करणार, 100% प्रयत्न करणं गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवर फिरवण्याचा प्रयत्न होता पण चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी. फलंदाजी मार्गावर जर एक आक्रमक फलंदाज बादल आलाय. अंडरम क्रिकेट असेल, ओव्हरम क्रिकेटमध्ये असेल तर बादलचं नक्कीच नावाचा चर्चा नेहमीच राहते. आज घरच्या क्रिकेटमध्ये यादव नगरीमध्ये या BKCL स्पर्धेमध्ये बादलने जर 3 बॉल 3 चौकार मारले तर नक्कीच 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. बक्षीस थांबत नाहीत. जरी तुमची बॅट थांबत असली तरी बक्षीस देणारे थांबत नाही. हेच तर मोठं क्रिकेट आहे यादव नगरीमध्ये. का या स्पर्धेला नामांकन स्पर्धा किंवा उच्च दर्जा दिला गेला. सातत्याने 3 वर्ष, तिसरं वर्ष चालू यशस्वीरित्या ही स्पर्धा पार पडत असते. आणि भीमक्रांती मित्रमंडळाचं नक्कीच मनपूर्वक आभार मानलं पाहिजे. कारण की त्या दर्जाचं क्रिकेट स्पर्धा यादव नगरीमध्ये भरवत असतात. पारितोषिक अजून लागू आहे. अनुप फलंदाजीवर आक्रमण करतोय का, या फिरवण्याचा प्रयत्न होता पण चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल, खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल तिकडे, पण डिक्लेअर स्वरूपात गेले. पंचांनी डिक्लेअर केले. धावसंख्येत एक निभर धावसंख्या झाले ते 3 चेंडू मागे धावसंख्या झाले 3. चांगली गोलंदाजी आतापर्यंत चालले. कारण बलाढ्य खेळाडू फलंदाजीवर दोघांनाही बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज. समाजसेवक सन्माननीय रिंकू यादव साहेब, आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचे. सन्माननीय समाजसेवक ज्यांच्या कार्याचा नेहमीच बोलबाला राहतो असे समाजसेवक सन्माननीय रिंकू यादव साहेब, आपल्याला विनंती असेल की आपण मंचावर यायचे. काय चौकार मारला, ऑफच्या दिशेने गॅप काढलाय अनुपच्या बॅट मधून. ब्रँडेड चौकार. ह्या फलंदाजीसाठी ओळखला जातो अनुप. त्या प्रकारची फलंदाजी करताना दिसतोय. फलंदाजी मार्कवर अनुप. 500 रुपये लागू झाले. 3 बॉल 3 चौकार मारले अनुपने तर 2000 नक्कीच असणार आहेत. एक चौकार मारला, अजून 2 बॉल 2 चौकार मारायचे अनुपला. 2000 घेतोय का बघू. काय फिरवलाय चेंडू पण चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. दिशा दिली होती बॉलला. नक्कीच हे ग्राउंड जर छोटंसं असतं तर नक्कीच चौक्यामध्ये रूपांतर झालं असतं. ग्राउंड थोडंसं मोठं आहे. रिंकू यादव सन्माननीय समाजसेवक सन्माननीय रिंकू यादव साहेब, आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचे. सन्माननीय रिंकू यादव साहेब, नक्कीच आपल्या कार्याचा यादव नगरीमध्ये या प्रभाग क्रमांक 1 मध्ये कामाचा बोलबाला असतो. आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचे. सन्माननीय रिंकू यादव साहेब, सन्माननीय रिंकू यादव साहेब, आपल्याला विनंती असेल. दोस्तीतील दुनियेतील राजा माणूस म्हणून आपल्याला ओळखलं जातं.
असे आमचे मित्र रिंकू यादव साहेब, आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचंय. एका षटकामागे धावसंख्या झाली ती 10. एका षटकामध्ये धावसंख्या झाली ती 10. आणि बादल परततोय. धावसंख्या झाली ती 10. एका षटकामागे धावसंख्या झाली ती 10. चला स्पीडअप घ्या, घाई करा. पंचांना विनंती असेल. या स्पर्धेसाठी अभिजित सर आणि शैलेश सर एक नामवंत पंच आणि नक्कीच हे खूप क्रिकेट खेळलेले आहेत. खूप अनुभव आहे. पंचाची भूमिका पार पाडतायत आज या BKCL स्पर्धेमध्ये. या भीमक्रांती मित्रमंडळाच्या माध्यमातून नक्कीच दोन्ही पंचांचं मनोपूर्वक आभार. चला वेळ घेऊ नका. अनुप सर आपल्याला विनंती असेल. खूप सामने आपल्याला खेळवायचे. उद्याच्या दिवसामध्ये खूप सामने आहेत. एवढं चांगलं आयोजन आहे. फक्त तुम्ही कमिटीला वेळ द्यायचा आहे. तुमच्याकडून वेळ पाहिजे, जास्त वेळ घ्यायचा नाही. थोडंसं स्पीडअप करा. खिचडी आहे बघ, तू कुठे ठेवायची तुझी? तू केलं तुला पाहिजे चौकार मारले तर 2000. मनोहर चव्हाण साहेबांकडून नक्कीच अनुपने जर 2 बॉल 2 चौकार मागले तर 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. मनोहर चव्हाण साहेब यांच्याकडून नक्कीच अनुपसाठी पारितोषिक असणार आहे. गोलंदाजी आतापर्यंत चांगले चालले. इथून पुढे सगळ्या टीमला जर 3 बॉल 3 चौकार मारले तर आपल्याकडे 2000 रुपये इनाम असेल फायनल पर्यंत. आजच्या दिवसामध्ये आणि उद्याच्या दिवसामध्ये आज के दिन और कल के दिन में 3 बॉल 3 चौकार मारा तो हम हमारे युवा नेतृत्व नीलेश सर जी की तरफ से 2000 रुपये का पारितोषिक रहेगा. 3 बॉल 3 चौकार मारने के बाद सम्मानीय हमारे युवा नेतृत्व नीलेश साहब की तरफ से 2000 रुपये का पारितोषिक रहेगा. आज का दिन कल का दिन 2 दिन में 3 बॉल 3 चौकार जो मारेगा उनको 2000 रुपये का पारितोषिक हमारे युवा नेतृत्व नीलेश जी सर की वती से दिया जाएगा. हेलो, देखा 3 चौका पे 1000 रुपया मिली मन्नू स्पोर्ट की तरफ से. गाड़िया बैटिंग करत हैं. गाड़िया नॉन स्ट्राइक पे गए हैं इस समय. 3 बॉल पे 3 चौका मारेगा आज और कल. जो भी टीम मारेगी उसको 2000 इनाम. देखा भाई यादव नगर की तरफ से नीलेश पोर्ट भाई, पोर्ट भरे भाई साहब की तरफ से आज और बहने जवान भी बैट्समैन 3 बॉल 3 चौका मारी ओकरे तरफ से 1000 रुपया का पारितोषिक मिली. 2000 रुपया भाई यादव नगर है. देखा बॉलंदाज तैयार हैं. ई डॉट बॉल विकेट. काफी अच्छी गेंदबाजी करत है नहीं भाई. तुम खाना खा लो तो मैं करता रहूं. कितना हुआ है भाई स्कोर? 14 रन. कितना बॉल? 4 बॉल. दूसरा ओवर है. 1 ओवर 4 बॉल 14 रन. विकेट टाइटन जो भी धामनगर का टीम है जल्दी मैच स्टार्ट करा. टाइम जीन लगा हुआ, टाइम नाइब है. प्रमोद भाई आए हैं बैटिंग करे विजय. काफी अच्छा शॉट लेकिन फील्डर का उसी हिसाब से अच्छा क्षेत्र रक्षण. शाबाश भल्ला भाई. ऐसा फील्डिंग करत जाए अपने टीम खातिर.
15-15, एक ओवर 5 बॉल 15 रन। हमारे अंपायर अभी भाई काफी अच्छे अंपायरिंग करते हुए, उनका डिसीजन अंतिम रहेगा। बादल भाई थोड़ा आराम से। गाड़िया हैं बैटिंग करे विजय का करत हैं अपने टीम बदे। वाइड बॉल, काफी अच्छा निर्णय अभी भाई। गाड़िया ही अपने टीम बदे आखिरी तक खड़ा रही है तो शायद कुछ कह सकते हैं। ओवर का अंतिम गेंद, अल्टी पल्टी शॉट मार के ये 1 रन ले हैं अपने टीम बदे। 17 रन बॉल बाद 2 ओवर के नुकसान पे। 12 गेंद पे 10 रन चाहिए। गाड़िया देखा था अपने टीम बदे तू का नैया पार करत है कि ना है। विशाल भाई यहाँ है बॉलिंग करे विजय। देखा 12 गेंद में 10 रन चाहिए। स्वामी का नाम क्या है उसका वो? जीते जितेश स्वामी यांनी स्टेजवर यावे. जितेश स्वामी. कृपया करून जितेश स्वामी जिथे पण असेल स्टेजवरती यायचं कष्ट करा. अरे भाई इधर ही पैदा हुआ हूँ यार मैं. जितेश स्वामी कृपया करून जिथे पण असेल स्टेजवरती यायचं कष्ट करा. विशाल भाई अपनी ओवर की पहली गेंद डालते हुए. हर एक विकेट पे 100 रुपए. हर एक विकेट पे 100 रुपया. विशाल भाई अच्छा इनाम है. हर एक विकेट पे 100 रुपया नीलेश भाई पोटबरे की तरफ से. काफी अच्छा शॉट, लेकिन उसी हिसाब से काफी अच्छा क्षेत्र रक्षक आकाश यादव की तरफ से. 9 रन की जरूरत है 11 बॉल में. अगर विशाल प्रत्येक विकेट घेतो, विशाल अगर एखाद पण विकेट घेतो त्याच्या भावाकडून त्याला 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे प्रत्येक विकेटवर विशाल यांना. देखिए यादवनगर में पहली बार ऐसा हो रहा है कि भोजपुरी और महाराष्ट्रीयन कॉमेडी दोनों एक साथ हो रहा है. आणि विकेट गेलेला प्रमोद यांचा अत्यंत चर्चेचा असा हा सामना रंगलेला आहे मन्नू स्पोर्ट्स वर्सेस टायटन्स यामध्ये. आणि काफी अच्छी गेंदबाजी करत हैं यहाँ विशाल अपनी टीम खातिर. देखा 10 गेंद में 9 रन ही बनावट देते हैं कि ना है. प्रमोद का आउट होने के बाद उनकर वो इसका नाम क्या है? उसका बर्थडे था जो मुकेश मुकेश का बर्थडे था तो और रिंकू सेटलमेंट हो गए. मुकेश मारा है ना भाई. मुकेश मारा है. प्रमोद के आउट होने के बाद उनकर छोटा भाई आया है. पहली गेंद में 4 रन मार के अपने टीम के और आगे गए थे हैं. मुकेश मारा. मुकेश भी दोस्त है. रिंकू भी तो तेरा दोस्त ही है. हाँ, रिंकू भी दोस्ती है लेकिन उनको मालूम है पूरा ये राजनीति. जो भी हुआ एक दोस्त तो है ही ना. संदेश लेकिन काफी अच्छी बैटिंग करत हैं जी. अपन भाई के पूरी कमी पूरी करत हैं. विशाल आपके अच्छी गेंदबाजी करे के हुई. सबा सानू भाई तनी पकड़ के गए ना. 4 रन चाहिए. 8 बॉल 8 गेंदा में 4 रन का जरूरत बा. 100 नाही 5000. माझी टीम आणखी खेळत नाही आता खेळणार आहे. वाइड गेना. विशाल भाई आपके बहुत महंगा पड़ सका था ये आपके टीम बदे. जेव्हा खेळणार चौकाला 5 आहेत. आई ते इथे हा. आणि जेव्हा माझी टीम चेंडू पकडून टाकावा लागेल तुम्हाला विशाल भाई. तुमची टीमला तुमची खूप गरज आहे तुमची बॉलिंगचा.
शाबाश, काफी अच्छी गेंद डालते हुए विशाल। 7 चेंडूमध्ये 3 धावाची गरज आहे। बघू विशाल आखरी चेंडू कशी टाकता येते। निर्धाव चेंडू, आता 7 चेंडूमध्ये 2 धावाची गरज आहे। गारा इथं आशू लागलाय कारण त्यांची टीम आता जिंकायला चाललेली आहे। इथं चुकीचा निर्णय झालेला आहे। 7 चेंडूमध्ये 2 धावाची गरज आहे। काय घाऱ्या, काय केला तुम्ही? डिसिजन प्रॉपर होता तुम्ही। ये का कैला घारिया अपने टीम के डुबाए देला। अच्छा चला मारत रहा नु, तू डुबाए देला उनके। अब 6 गेना में 2 रन का जरूरत है। देखा तू अपनी टीम बदे क्या कर रहे थे। सुजीत कहाँ है? अच्छा सुजीत विश्वकर्मा, ये BKCL भीम क्रांति प्रीमियर लीग सीजन 3 खेलने के लिए ये गोरखपुर से आए, सदा जिला से। अभी 6-7 बजे इनका ट्रेन आया हुआ है। देखे अपनी टीम को ये जिता पाते कि नहीं, कि घारिया अकेले मार देते हैं। घारिया भाई आपसे रिक्वेस्ट रहेगा कि 1 रन सुजीत को भी दे दीजिए। वो 1500 किलोमीटर का सफर करके आए हैं। घारिया भाई 1 रन दे दीजिए उनको। ये गाड़िया ही बहुत गलत कहला तू यार। गाड़िया काफी अच्छी बैटिंग करते हुए गाड़िया अपनी टीम के लिए। सुजीत भाई ये टीम के लिए बहुत लकी है। रौरा आइला और अपने टीम के खड़ा हो के अपने गेना ना खेल के जिता जाए। हेलो हेलो हेलो, ऐसे बड़ा खुशनसीब और का हो। शाबाश गाड़िया। अनुज और गारिया फील्डिंग आहे का बॅटिंग आहे? बॉलिंग आहे, बॉलिंग। गारिया आपण स्टेजवर येऊन पारितोषिक घेऊन जाऊया यांच्याकडून। अनुज भाई कृपया करके स्टेज पे आ जाओ।